हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी ठरवलेलं आहे की आता बसून बसून तर काय करायचं. आणि तोपर्यंत मला एक आयडिया आली की गार्डनिंग पण करायचं. आणि त्यात मला आठवलं की माझा व्लॉग पण आजचा नाही गेला, त्यामुळे आता पण मी व्लॉग पण बनवणार आहे. तर चला गार्डनिंग करूया. आणि काय काय आता मला गार्डनिंग करण्यासाठी मला 2 सामान पाहिजेत. त्यासाठी मी घेतला आहे झाडू साफसफाई करण्यासाठी. आणि मी घेतली आहे एक छोटीशी कात्री, आपल्याला काहीतरी हे झाल्यानंतर न करायला. तर तुम्ही बघू शकता किती चांगली चांगली झाडं आहेत. इथे आहेत, इकडे आहे गुलाबाची झाडं, ते इंड बाहेर आहेत. पण ह्यामध्ये घाण खूप म्हणजे खूप झालेली आहे. A few moments later. 2,000 years later. गाईज एवढ्या मेहनतीनंतर मी फायनली गार्डन थोडंसं क्लीन केलेलं आहे. आणि तुम्हाला थोडीशी इथं बघू शकता किती गंदगी आहे. आणि इथं तर आता खूप म्हणजे खूप सुंदर झालं आहे. आणि मला इथं सावलीत उभं राहायला खूप म्हणजे खूप मजा येते. पण इथे थोडंसं आपल्याला कटिंग पण करायचं आहे. हे झाड बघू शकता तुम्ही, हे थोडंसं घाण झालं आहे, इथे पण कटिंग करायला लागतंय. तर आता बघूया. आणि हे मोगऱ्याच्या झाडाचा तर वास खूप म्हणजे खूप छान येतो एकदम. आणि एकदम सुंदर म्हणजे सुंदर येतो. गाईज फायनली मी आता झाडूने लोटून काढलेलं आहे गार्डनमधलं. आणि आता ह्यामध्ये आपण बघू शकताय किती छान आहे हे ट्री. पण थोडंसं मला कटिंग पण करायला लागणार. हे आपली कटिंगवाली कात्री आहे. आणि ह्याने आपण काय काय करू शकतोय बघूया. तर हे झाडांची पाने ते खूप सुंदर आहेत, पण आपल्याला कट करायला लागतील. हे तुम्ही वाळेल पाहू शकता. हे थोडंसं मी कट करणार आहे. खूप पण कट करायचं नाही, कारण जेव्हा पूर्ण झाड म्हणजे वेगळं दिसेल. ते बघू शकता हे किती म्हणजे किती खराब झाले. हाताने पण आपण काढू शकतो, पण हाताने झाडांना काही नुकसान पण होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला कात्रीनंच काढायला लागणार आहे. तर गाईस आता मला गार्डनमधून थोडंसं सोडून जायला लागेल, कारण मम्मीने वर डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची. त्याला मला आता वर जायला लागेल. तर गाईस तुम्हाला पण दाखवतो. सगळी भरलीस गाईस. ह्या कागदावरती डाळ टाकली होती आणि ह्या पोत्यामध्ये डाळ भरलेली आहे. तुम्ही बघू शकता ही घरगुती हरभऱ्याची डाळ आहे. अमेझिंग. फक्त त्या डाळीला आम्ही कोणत्या तर मशीनमधून ही केलेलं आहे, होय ना. तर मग तू सांगू शकतेस का आपल्या डाळीचे काय काय घरातले फायदे आहेत. सांग काय होतात फायदे. डाळीपासून पुरणपोळी बनवायला येते. वडापाव बनतो डाळीपासून. आपली घरगुती डाळ भारी का बाहेरची विकतची. घरगुती डाळ भारी. विकतच्या डाळीमध्ये भेसळ असते ना. हो, घरगुती डाळ एकदम सुपर सुपर से उपर. आणि आपण फक्त हरभऱ्याची झाडे लावून आम्ही त्यामध्ये जो मळणी करून हरभरा निघतो त्यामधली हे डाळ आहे. आणि त्याला एका मशिनीमधून सेपरेट त्या हरभऱ्याला सेपरेट केलं आहे, कारण घरात पण आपल्याला होऊ शकत होती ती काय तर काय असतंय ती सेपरेट करायला. काय तुला काय म्हणतात की ते असं गोल 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 फिरवतात. डाळीपासून लाडू तयार होते. नाही जात्यावरती जात्यामध्ये हरभरा घालून ती डाळ भरडायची. हा, हरभरा भरडून काढायचं, त्यातून मग ती फोलपाट साईडला काढायची. आणि आणि डाळ त्या ह्याचा उपयोग पण होते ना तसंच आपल्या मशीनसाठी. ते म्हशीला ती हे करायचं, मग त्याचं बुसकाट निघाल्याला घालायचं भरड्यातून. चला मग आता मी थोडीशी हेल्प करतो आणि हेल्प केल्यानंतर ना तुम्हाला भेटू. तर गाईज आता मी हेल्प करून आलेलो आहे आणि मला आता गार्डनचं पण काहीतरी बघायचं आहे. नाहीतर मी सगळ्यांची हेल्प करत राहिले तर माझं गार्डन कोणी करायचं. तर मला आता गार्डन खूप म्हणजे खूप नीट हे करायला पाहिजे.
तर मी आता सगळी कटिंग करतो. गाईज फायनली ह्याची कटिंग झालेली आहे आणि इतके सारे घाण साठले आणि अजून मला इकडचं थोडंसं कटिंग करायचं आहे आणि मी लॉन ही शेपमध्ये थोडंसं केलेलं आहे. A few moments later. तर गाईज आता सध्याच गार्डनिंग ते करून झालेलं आहे आणि आता मी थोडंसं फ्रेश पण झालो आहे आणि माझा अवतार बघू शकताय तुम्ही. किती मला खूप कष्ट लागलेलं आहे आणि तुम्ही फायनल लुक तर बघितलाच असशीला की गार्डनिंगचा आधी सगळ्यात पहिल्यांदाचा किती घाण होतं आमचं गार्डन आणि आता किती क्लीन केलेलं आहे. तर गाईज हा ब्लॉग माझा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय.